दुसऱ्या दिवशी भक्ती उठली, पटकन तयार झाली आणि सपनाला उठवलं. सपना झोपेतून उठली आणि गुड मॉर्निंग म्हणाली. उठली का विचारले. हो मी उठले आणि तयार पण झाले. लवकर उठ आणि तयार हो, क्लासला जायचे नाही का, भक्ती म्हणाली. किती वाजले, सपनाने विचारले. 8:30 वाजले आहेत, भक्तीने उत्तर दिले. सपना पटकन उठून बाथरूमच्या दिशेने धावली. परत आल्यावर भक्तीला पाहून ती थक्क झाली. भक्ती सुंदर तर होतीच. गोरा रंग, गुबगुबीत चेहरा, लांब तपकिरी केस, गुलाबी ओठ आणि डोळ्यात काजळ. ती खूप सुंदर दिसत होती. तिने केसांची लांब वेणी घातली होती, जी सापासारखी इकडे तिकडे डोलत होती. वाव, आज तर माझी 56 छुरी जीवघेणी दिसत आहे. आज सगळ्यांची खैर नाही. आज कोणावर वीज पडणार, सपनाने भक्तीला चिडवले. ठीक आहे, आता लवकर तयार हो, मग नाश्ता करूया. सपना पटकन तयार झाली आणि भक्तीला घेऊन मेसकडे निघाली. तिथे पोचल्यावर तिला कळलं की सिनियर्स नाश्ता करत आहेत. भक्तीचा पारा चढला. तेव्हा भक्तीने पाहिले एक 6 फूट उंचीचा मुलगा, ज्याने काळी जीन्स आणि हलका निळा शर्ट घातला होता. त्याच्या पायात चमकदार शूज आणि हातात महागडे घड्याळ होते. तो मेसमध्ये पोहोचला आणि त्याच्यासोबत त्याचे मित्रही होते, ज्यांची नावे होती साहिल आणि गगन. त्याला बघून सगळे अभिमन्यू असा जल्लोष करत होते. तो पूर्णपणे बेफिकरपणे चालत एका टेबलावर बसला. त्याचे डोळे निळे होते आणि तो खूप देखणा दिसत होता. भक्तीने त्याच्याकडे बघितले आणि तिला दोन्ही भेटींची आठवण झाली. बरं तर हा अभिमन्यू आहे. या माणसाने मला किती सुनावलं, या विचाराने भक्तीला राग येत होता. आणि मग तिच्या मनात एक विचार आला की त्याला धडा शिकवावा आणि त्याच्या नियमांचे बँड वाजावे. तिच्या डोक्यात एकत्रित योजना तयार केली. सगळे त्याच्याकडे बघण्यात गुंग असताना भक्तीने आपला प्लॅन सुरू केला. भक्ती चक्कर येण्याचं नाटक करू लागली. सपनाने तिच्याकडे पाहिलं तोपर्यंत ती धडपडत खाली पडली. सगळे घाबरले आणि सपना पटकन भक्तीजवळ आली. अभिमन्यूचा मित्र साहिलनेही धाव घेतली. त्याने भक्तीवर पाणी शिंपडायला सांगितले. सपनाने भक्तीला तिच्या मांडीवर घेतले. सगळे भक्तीकडे बघत होते. सपनाने हातात पाणी घेतले आणि भक्तीच्या चेहऱ्यावर मारले आणि म्हणाली, भक्ती काय झाले? पण भक्ती तशीच पडून होती. तेवढ्यात अचानक आवाज ऐकून विष्णू सर आले आणि काय झाले विचारले. सपनाने संपूर्ण कथा सांगितली. विष्णू सरांनी हातात पाणी घेतले आणि पुन्हा एकदा भक्तीच्या चेहऱ्यावर मारले आणि आवाज दिला, भक्ती बेटा. भक्तीने डोळे किंचित उघडले आणि मग हळूहळू करत डोळे पूर्ण उघडून उठून बसली. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. काय झालं भक्ती? अचानक चक्कर येऊन खाली का पडली? विष्णू सरांनी विचारले. खरं तर अभिमन्यू सरांचा आदेश होता आणि मग सर्व तयारी त्यांच्या नियमानुसार करायची होती, त्यामुळे वेळ लागला. मी रात्री जेवण केले नाही आणि सकाळी सुद्धा सिनियरने खाल्ल्यावर जेवायचे होते. मला खूप भूक लागली होती, त्यामुळे चक्कर आली. भक्तीने मंद आवाजात आणि निरागसपणे उत्तर दिले. विष्णू सरांचा पारा 7व्या आसमानावर होता. त्यांनी अभिमन्यूकडे वळून सुरुवात केली. हे काय आहे अभिमन्यू? ज्युनियरने आधी खाल्ले तर काय बिघडेल? आणि मग जो तो त्याच्या इच्छेनुसार केस करू शकतो. आपण कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही. आज तिला काही झाले असते तर? अभिमन्यू सर्व ऐकत होता आणि मग भक्तीकडे रोखून पाहत राहिला. भक्तीने एक छोटीशी स्माईल दिली. अभिमन्यू रागाने लाल झाला. पुन्हा असे कृत्य केले तर समजून घे आणि आजपासून जो पहिला येईल तो आधी खाईल, सिनियर किंवा ज्युनियर नाही. ठीक आहे? ते सर यासाठी करत होतो जेणेकरून शिस्त पाळावी, अभिमन्यूने स्पष्ट केले. कॉलेजच्या शिस्तीची काळजी सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, त्यासाठी एक फॅकल्टी आहे, विष्णू सर म्हणाले. भक्ती बेटा तू इथे बस. अभिमन्यू जा, तू भक्तीसाठी नाश्ता घेऊन ये. विष्णू सरांची ऑर्डर आली. मी नाश्ता आणू? अभिमन्यू पुटपुटला. आता मी तुला सांगतो, मग तूच आणशील ना, विष्णू सर म्हणाले. हो मी आणतो. आणि मग अभिमन्यू नाश्ता आणायला गेला. थोड्या वेळाने बटाट्याचे पराठे आणि नवरंग लोणचे सोबत ज्यूस टेबलावर होते आणि भक्ती त्यावर अशी तुटून पडली जसे बरीच वर्ष तिने अन्न पाहिले नाही. 5 मिनिटात तिने 2 पराठे संपवले आणि मग आणखी 2 मागवले आणि तेही पुढच्या 5 मिनिटात संपवले. विष्णू सर म्हणाले, अजून घे भक्ती. नको सर, मी आजकाल नाश्ता कमी करते, माझे वजन खूप वाढले आहे ना, भक्ती निरागसपणे म्हणाली. सगळे जोरात हसायला लागले. विष्णू सरांच्या ओठावरही हसू आले.
आणि भक्ती सगळ्यांकडे अशी पाहत होती जणू तिने काही केलेच नाही. ती निरागसपणे डोळे मिचकावत होती आणि अभिमन्यू भक्तीवर जळत होता. त्याच्या बसमध्ये असते तर त्याने काय केले असते कुणास ठाऊक. ठीक आहे, तुम्ही लोक नाश्ता करा, मी क्लासमध्ये जातो. मी पण येते तुमच्याबरोबर सर. मी पण नाश्ता केला आहे, भक्ती म्हणाली आणि उभी राहिली. तिला यावेळी अभिमन्यूला तोंड द्यायचे नव्हते आणि अभिमन्यू फक्त भक्तीला जाताना पाहत राहिला आणि काहीही करू शकला नाही. सकाळी त्याचा संपूर्ण मूड बिघडला. चल यार साहिल, मला नाश्ता करायचा नाही, अभिमन्यू म्हणाला. अभि साले, तुला काय वाटते? मी पण तुला त्या भक्तीसारखा चक्कर येऊन इथे पडू दे का? साहिल म्हणाला. भाई, आम्ही सामान्य माणसे आहोत, तुझ्यासारखे संत नाही. आम्हाला भूक तहान लागते. मग गगन बोलला. आणि आता तुला त्रास होत असेल की तिच्यामुळे तुला हे ऐकावं लागलं आणि तुला ते सहन होत नसेल कारण तू अभिमन्यू आहे ना? साहिल म्हणाला. तुम्हाला जे काय करायचे ते करा, मी जात आहे, अभिमन्यू म्हणाला. आज क्लासमध्ये काही विषय शिकवायचे नव्हते. शिक्षकांनी एकमेकांची ओळख करून दिली आणि मग निघून गेले. ते निघताच अभिमन्यू आणि पार्टी आले. सर्व ज्युनियर असे खुश झाले जसं काही कोणी हिरो आलाय. भक्तीने वर देखील पाहिले नाही. अभिमन्यू थेट भक्तीकडे गेला आणि म्हणाला, बरं, तू अशी नेता आहेस जिला सिनियरच्या रूल्सचा त्रास होतोय. तुला सिनियरच्या जेवणानंतर जेवायला आवडत नाही. तुला माहीत आहे का मी कोण आहे? अभिमन्यू दात घासत म्हणाला. मला चांगलं माहीत आहे सर, भक्ती हसून म्हणाली. तुम्ही एक नंबरचे आकडू, गर्विष्ठ, उद्धट आणि रागीट स्वभावाचे व्यक्ती आहात. विनाकारण कोणावरही वर्चस्व गाजवणे आणि ओरडणे हा तुमचा छंद आहे. भक्ती अभिमन्यूच्या डोळ्यात पाहत म्हणाली. सगळा क्लास आणि अभिमन्यू दोघांनाही धक्का बसला. त्यांना भक्तीकडून या उत्तराची अजिबात अपेक्षा नव्हती. पण मग अभिमन्यूने स्वतःवर ताबा ठेवला आणि म्हणाला, बरं, तुला माझ्याबद्दल इतकं माहीत असल्यामुळे तुला हेही माहीत असेल की मला मुलींचं असं बोलणं आवडत नाही. आणि राहिली गोष्ट ओरडायची, तर मी कोणावर ओरडलो? कदाचित तुमची स्मरणशक्ती खराब झाली आहे म्हणूनच तुम्हाला आठवत नाही की एका निष्पाप मुलीने अंधारात हलकेच तुम्हाला टक्कर दिली तेव्हा तुम्ही किती वाईट रीतीने वागवले. त्यात तिची जितकी चूक होती तितकी तुमची पण होती. तुम्हीही पाहून चालू शकत होते. आणि मग दुसऱ्यांदा पुन्हा त्या निरागस आणि घाबरलेल्या मुलीला रागवायला सुरुवात केली जिला तुमच्या मित्राने त्याच्या गाडीत लिफ्ट दिली होती. बिना हा विचार करता की तिचा घाबरण्याचं कारण काय आहे. त्या घाबरलेल्या मुलीचे सांत्वन करण्याऐवजी तुम्ही तिला रागवून तुमचा छंद पूर्ण केला. जणू काही भक्तीने आज तिचे सगळे हिशोब चुकते करायचे ठरवले होते. बरं, त्या अंधारात माझ्याशी टक्कर देणारी तूच होतीस. मी तुम्हा मुलींना चांगल्या प्रकारे ओळखतो. तुम्हाला माझ्याशी टक्कर देण्यासाठी हे फक्त एक निमित्त हवे आहे, अभिमन्यू गर्विष्ठपणे म्हणाला. अभिमन्यू सर, तुमचा हा मोठा गैरसमज आहे. भक्ती ही त्या मुलींपैकी नाही ज्या तुमच्या मागे पुढे फिरत असतात. तुम्ही असाल हँडसम आणि गुड लुकिंग, पण मला काही फरक पडत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या चेहऱ्याची जादू माझ्यावर चालवू नका, कारण मला ना तुमच्या क्यूट चेहऱ्यात इंटरेस्ट नाही. आणि मी तुमचा गोऱ्या चेहऱ्यात आणि निळ्या डोळ्यात फसणार नाही. म्हणून सर्वप्रथम तुमच्या मनातून हा गैरसमज काढून टाका, कारण मला या सर्वांची तीव्र ॲलर्जी आहे आणि मी त्या मुलींपैकी नाही ज्या कोणाच्या चेहऱ्यासाठी मरतील. तुमच्यापेक्षा चांगले तर हे साहिलजी आहेत, ज्यांनी मला 2दा मदत केली आणि तेही एकही शब्द न बोलता. पहिली वेळ जेव्हा तुम्ही मला अंधारात कोणतीही चूक न करता फटकारले होते आणि दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही प्रकाशात विचार न करता तुमचा छंद पूर्ण करत होता. मग यांनीच मला आणून बसमध्ये बसवले, तेही काही न बोलता. आणि राहिला प्रश्न तुमचा ऐकण्याचा. तुम्ही सिनियर आहे म्हणूनच मी तुमचा आदर करते, अन्यथा कोणाची मजाल नाही जो भक्तीला बोलून निघून जाईल. विशेषतः तेव्हा जेव्हा तिची कोणतीही चूक नसते. तेव्हा इथून पुढे प्लीज हे लक्षात ठेवा, कारण मूड नेहमी चांगला नसतो आणि माझ्या तोंडातून तुमच्याबद्दल काही वाईट बाहेर पडू नये असे मला वाटते. मी तुमचा खूप आदर करते. ठीक आहे, मी आता निघते. तसे तर माझ्या मते तुम्ही समजदार आहे. तुम्हाला वाईट वाटले नसेल, पण मी जे काही बोलले त्याचे तुम्हाला वाईट वाटले असेल तर मी अगोदरच माफी मागते. भक्तीने तिच्या मनातील सर्व काही बाहेर काढून टाकले. सगळा क्लास आणि स्वतः अभिमन्यू चकित झाला आणि ती सपनाचा हात धरून बाहेर गेली. अभिमन्यू काही सेकंद तिथे स्थिर उभा राहिला आणि मग पाय आपटत बाहेर आला. जाताना सपना भक्तीला म्हणाली, अरे यार, आज तू अभिमन्यू सरांची बँड वाजवलास. तू तर खूप खतरनाक आहेस.
ठीक आहे, मला तुला काही विचारायचे होते. यार काय प्रकरण आहे? कालपासून काही खाल्ले नाही असे विष्णू सरांशी खोटे का बोलली? तू तर रात्री भरपेट खाल्ले होते आणि तू बेहोश कशी झाली? सपनाने विचारले. भक्ती जोराजोरात हसायला लागली आणि म्हणाली, अगं वेडे, मी कधी बेशुद्ध झाले होते? मी तर बेशुद्ध होण्याचे नाटक करत होते. मी ठीक आहे. काय? सपनाने तोंड शॉकने उघडेच राहिले. जेणेकरून मी तुझ्या अभिमन्यू सरांकडून मला ओरडण्याचा बदला घेऊ शकेन आणि त्यांनी बनवलेला कायदा रद्द करू शकेन. आणि बघ, मी ते केले आहे. मी तर विष्णू सरांच्या तोंडून अभिमन्यूला बोलणं पण बसवलं आणि त्याचा कायदा देखील रद्द करण्यात आला. भक्ती, यार तू खरंच खूप खोडकर आहेस. फक्त एकदा ओरडल्याचा बदला घेण्यासाठी एवढा ड्रामा? सपना म्हणाली. भक्ती तिच्या कोणत्याही शत्रूला सोडत नाही. ती नक्कीच बदला घेते. आणि अभिमन्यूने विनाकारण माझ्याशी पंगा घेतला. आता त्याला त्याचा बदला मिळणारच होता आणि तुझ्यामुळे त्याला खूप बोलणं ऐकावं लागलं. बिचारे अभिमन्यू सर. आणि वर तू त्यांना क्लासमध्येही खूप काही बोललीस. सपना म्हणाली. अरे अभिमन्यूची चमची, आता हे जास्त अभिमन्यू करू नकोस. तुला त्याला ओरडा बसलेला दिसतोय आणि त्याने माझी कोणतीही चूक नसताना मला जे काही सुनावले ते नाही दिसत. वा भक्ती, काय बदला घेतलाय. बोलत बोलत दोघी हॉस्टेलवर पोहोचल्या. अभिमन्यू दुखावलेल्या सापासारखा फुफकारत होता. त्याच्याशी कुणी असं बोललेलं त्याला सहन होत नव्हतं, कारण त्याला सवय झाली होती की जो कुणी त्याला पाहिल, विशेष करून मुली, त्याच्यावर आणि त्याच्या व्यक्तिमत्वावर मरतात. पण आज भक्तीने त्याच्या व्यक्तिमत्वाची खिल्ली उडवली आणि त्याचा जाहीर अपमानही केला. अभिमन्यूला ते सहन होत नव्हतं आणि तो रागाने पाय आपटत इकडे तिकडे फिरत होता. भाई, तुला काय हवंय? मी त्याला गेल्या 1 तासापासून पाहतोय. काही काम नसताना नुसता इकडे तिकडे भटकतोय आणि कोणी काय बोलले तर धावतोय. साहिल म्हणाला. यार साहिल, तिने आज माझा अपमान केला आणि तिच्यामुळे मला आज पहिल्यांदा सरांचा ओरडा खावा लागला. असे पहिल्यांदा झाले आहे की एका मुलीने त्याचा अपमान केला आहे. ती स्वतःला समजते काय? अभिमन्यू दात घासत रागाने म्हणाला. कोण काय समजते आणि कोणामुळे? असे काय झाले की तू इतका अस्वस्थ आहेस? साहिल म्हणाला. जणू काही तुला माहीत नाही. तीच मुलगी, काय नाव तिची, ती भक्ती. मी भक्तीविषयी बोलत आहे. आज तिच्यामुळे आधी सरांनी आणि नंतर तिने माझा 2दा अपमान केला आहे. अभिमन्यू म्हणाला. असे का? आज तुला खूप वाईट वाटतंय? आणि जेव्हा तू निरागस मुलींसोबत हे सगळं करत होतास तेव्हा त्यांना किती वाटत असेल याचा विचारही केला नाहीस? तुला आठवतंय का? रजनी, राखी आणि रश्मी यांना सगळ्यांसमोर तू खूप ओरडला होता, त्यांचा अपमान केला होता. त्यांचा काय दोष होता? एवढाच की ते सगळे तुला पसंत करत होत्या. साहिल म्हणाला. अभिमन्यूने रोखून साहिलकडे पाहिलं. असं काय बघत आहेस? मी तुला आरसा दाखवतोय. अभिमन्यू. आणि तू भक्तीवर का नाराज आहेस? तिने असे काय केले? कुणास ठाऊक, तिला खरंच भूक लागल्याने चक्कर आली असेल आणि बेशुद्ध झाली असेल आणि मग तिने सरांना होते बोलावले. साहिल म्हणाला. आणि तिने क्लासमध्ये सर्वांसमोर माझा अपमान केला. त्यासाठी तू काय बोलशील? त्यासाठी तिला असेच जाऊ दे. अभिमन्यू रागाने म्हणाला. यार अभिमन्यू, ती असे काही बोलली नाही ज्यामुळे तुला खूप राग येतोय. मला माहीत आहे की तिने तुला कसे नाकारले हे तुला सहन होत नाही. तुझ्या व्यक्तिमत्वाची जादू तिच्यावर कशी चालू शकली नाही. पण माझ्या भावा, प्रत्येक मुलगी एकसारखी नसते आणि मला भक्ती थोडी वेगळी वाटली. साहिल म्हणाला. ती बिंदास, साहसी आणि कोणालाही न घाबरणारी आहे. साहिल म्हणाला. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.